चला बनवूया छानपैकी मिरचीचा खरडा। जेवणासोबत तोंडी लावायला खूप असा रुचकर लागतो मिरचीचा खरडा। थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत, साधारण अंदाज 25 शेंगदाणे मी घेतलेले आहेत। एक मूठभर शेंगदाणे घ्यायचे आहेत, ते खरपूस भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तिखट छान हिरव्या मिरच्या, छानपैकी धुवून अशा हिरव्या मिरच्या आपण शेंगदाण्यात टाकल्या। अंदाजे लसूणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत 4-5। त्यानंतर जिरं आणि तीळसुद्धा घ्यायचे आहेत, त्याचं एकत्र वाटून घ्यायचं आहे, थोडं जाडसर वाटायचं आहे। त्यानंतर वरतून चटणीच्या वरतून त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कापलेला कांदा टाकायचा आणि छानपैकी रुचकर अशी आपली शेंगदाणे आणि मिरचीची चटणी तयार झालेली आहे। जेवताना अगदी थोडीशी जरी तोंडी लावायला असली ना की जेवणाची लज्जत इतकी छान वाढते ना। मला तर बाबा खूप आवडतो मिरचीचा खरडा, झटपट तयार होणारा मिरचीचा खरडा।